नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला शाखेचा स्थूल अर्थशास्त्रचा सिलेबसचा आपण आज प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अभ्यासणार आहोत. पेपरचं टायमिंग असणार आहे तुमचं 2 तास तुम्हाला मिळणार आहेत आणि पेपरला गुण असणार आहेत 60. आपल्याला एकूण 4 प्रश्न विचारले जातात. त्यातला प्रश्न क्रमांक 1, त्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असेल. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहेत आणि दोन्ही प्रश्न मिळून आपल्याला 15 गुण दिलेले आहेत. थोडक्यात एका प्रश्नाला 7 किंवा 8 अशा प्रकारचं त्याला मार्क्स दिले जाणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, इथे देखील तुम्हाला 3 प्रश्न दिलेले जातील. 3 पैकी कुठलेही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तोच नियम प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 यास लागू होणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रश्न क्रमांक 1 हा मॉडेल 1 वर असणार, प्रश्न क्रमांक 2 हा मॉडेल 2 वर असणार, प्रश्न क्रमांक 3 हा मॉडेल 3 वर असणार आणि प्रश्न क्रमांक 4 हा मॉडेल 4 वर विचारला जाणार. अशा पद्धतीने हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहिण्याची पद्धत कशी असते ते आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.